गुड मॉर्निंग महाराष्ट्र, स्वागत तुमचं परत एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा टॉपिक असा आहे की काय कारण मला माहीत नाही, पण माझ्या दुसऱ्या व्हिडिओला देखील कॉपीराईट आलेलं आहे आणि स्ट्राईक नाही क्लेम आहे. पण मग सारखंच माझ्या व्हिडिओला जर का कॉपीराईट येतं आहे, प्लीज मला सांगा का कॉपीराईटचं नेमकं रिझन काय असं. सलग माझ्या दुसऱ्या व्हिडिओला देखील कॉपीराईट आलेला आहे. बाकी ब्लॉग आज तुम्ही कंटिन्यू करा. आजचा ब्लॉग कसा होईल, काय होतं नाही बघू आपण. बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि जर का आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा, लाईक कमेंट देखील करा. कमेंटमध्ये मला सांगा की कॉपीराईट येण्याचं कारण काय, जे मला सारखंच कॉपीराईट क्लेम येते. तो कंटिन्यू करा ब्लॉग. गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये आपण बुटं पुसणार आहे, जे मम्मीने काम सांगितलं. बेसिकली सुरू करूया. बुटं पुसायला तुम्हाला हे शिकवतो. गाईज, फायनली अर्ध्या तासाच्या मेहनतनी आपले शूज क्लीन झालेले आहे. आता यांना वरती टेल्सवरती सुकायला ठेवून. गाईज, फायनली आपले शूज क्लीन झालेले आहे. शूज क्लीन करायचं म्हणजे स्ट्रगलचं काम आहे जास्तच. वाईड शूज बघा. काहीच बघितलं, शूज एकदम नव्यासारखे क्लीन केले. आता जाऊन मम्मीला विचारू काय करायचं पुढचं काम. घरी बसून डेली ब्लॉगिंग करायला, लाईफस्टाईल ब्लॉग बनवायला, आता हे असंच काहीतरी काम करीत राहायला लागेल, तेव्हा जाऊन ब्लॉग चांगले होते. तर चला कंटिन्यू करूया ब्लॉग. मम्मी जस्ट बाहेर गेली आहे. मम्मी आली का मम्मीला विचारू पुढे आपण काय काम करायचं, जेणेकरून आपल्या लाईफस्टाईलचा जो ब्लॉग आहे, ब्लॉगही चांगला होईल, मोठा होईल, तुम्हालाही पाहायला मजा येईल. चला, नाही तर एक काम करू, मम्मी बाहेर गेली आहे तर आपणच काहीतरी आता आहे ना काम करू, म्हणजे कसं मम्मी खुश होऊन जाईल. काय करायचं गाईच, क्लीन करू. मम्मी येऊस तर मम्मीची रिॲक्शन बघू काय होती. चला तर गाईस, तर सुरू करूया. आता हे पूर्ण किचन आपण क्लीन करू, जेणेकरून मम्मीची रिॲक्शन घेता येईल आपल्याला. चला, ब्लॉगसाठी मला एक ब्लॉगसाठी काय काय करायला लागतंय, चला.
काहीच सगळं क्लिअर झालंय आपलं काम. काय बोलायचं काय बोलायचं नाही बोलायचं. काम कसं वाटलं ते समजावं. छान केलं. बस एवढंच. कॅमेरा सोबत काय लाजू काय. गाईज ब्लॉग कंटिन्यू करा, पुढे बघू अजून काय काम आहे का. 12:30 झाले. तब्बल 1 तास मी बुट वरती सुकायला ठेवले होते आणि ऊन जास्त त्याच्यामुळे मग ते खराब पण नाही होऊ म्हणून मी परत आता खाली घेऊन चाललो. आता खाली सावलीत ठेव. बाय बुट कशी दिसत बाय द वे. तसं पाहायला गेलं तर आज ब्लॉगसाठी बऱ्यापैकी खास टॉपिक नाही आहे आणि मला आज थोडीफार ब्लॉगिंग जमवायली. बाय द वे कॅमेरासमोर मी थोडीशी अटकत नाही, आता ब्लॉगिंग करतोय. बाकी आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, पुढे बघू काय होते. काही 4 वाजली तरी अजून मी इथंच बसेल. आज काही काम करायसाठी पण नाही, जस्ट झोपेतून उठलोय. आता काय काम करावं काही समजत नाही. घरात पण काही काम करायसाठी नाही ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं. काहीच आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आज भले आपला ब्लॉग छोटा झालाय पण ठीक आहे. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.